आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला माहित आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये. मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते. आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे पाली वाकण तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाइड करायला लागतं. पण मला वाटतं या गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व टीम अधिकारी आहेत. खरं म्हणजे जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे अधिकारी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल. कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याच्यामध्ये जे चांगलं काम करतील त्यांचा सत्कार पण करू, जे चुकीचं काम करतील त्यांना कारवाई करू. यामुळे बिलकुल कोणालाही पाठीशी घालणार बिलकुल कारणच नाही. कठोर कारवाई केली जाईल. कारण शेवटी लोकांचा जो त्रास आहे, लोकांना जो होणारा या रस्त्यावरून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. काही पक्षाचे नेते देखील यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात का केलं जातो? कारण जे लँडचा जो काही प्रश्न आहे जो न्यायालयामध्ये सगळे विषय जे आहेत हे अनुषंगिक विषय हे सगळे त्याचा रिव्ह्यू घेऊन ते सोडवले जातील आणि याच्यामध्ये गडकरी साहेब स्वतः लक्ष घालून आहेत. त्यामुळे ते स्वतः या ठिकाणी या रस्त्यामध्ये जे जे काही अडचणी आहे ते काही सर्व्हिस रोड पहिले डांबराचे करायचे होते ते आता त्यांनी कॉन्क्रीटचे करायच्या सूचना दिल्या. हा एक फरक झाला. आपले पीडब्ल्यूडीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील याच्यावर व्हिजिट केली. आता देखील ते होते, म्हणजे आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळी टीम बनून काम करतोय. नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल आणि राज्य सरकारच्या ज्या काही अंगीकृत आपल्या संस्था आहेत या सगळ्यांना मी काम दिले.